महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळणार. शिर्डीच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन. मराठवाड्यातल्या परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे दिलेला नाही. तातडीने निर्णय घ्या, शरद पवारांची मागणी. तर आमच्यावर टीका करताना एकदा आरशात बघून घ्या, फडणवीसांचा पलटवार. शेतकऱ्यांना मदतीची गरज, त्यांच्याकडूनच पैसे का घेता? शरद पवारांचा सरकारला सवाल. तर मी असे कारखाने शोधून काढले जिथे काटा मारला जातो, पण शेतकऱ्यांसाठी पैसे द्या म्हटलं तर तुमची दानत नाही. फडणवीसांचा पलटवार. जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका. वडेट्टीवारांचा संताप. तर आमचं 16% आरक्षण वडेट्टीवारांनी परत करावं. जरांगेंचं प्रत्युत्तर. GR रद्द होईल अशी अपेक्षा होती, मात्र जरांगेंच्या दबावापोटी सरकार ओबीसींना उद्ध्वस्त करते. विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल. तर सरकारच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान नाही. ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे भूमिकेवर ठाम. वाटप झालेल्या कुणबी दाखल्यांची पडताळणी. ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती करणार. बावनकुळेंची माहिती. तर कुठल्याही मंत्र्याला पडताळणी प्रक्रियेत सहभागी व्हायचा अधिकार नाही. सरकार 2 समाजात भांडणं लावतंय. मराठा समन्वयक संजय लाखेंची टीका. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही बंधू एकत्र. बारशानंतर दोघांमध्ये मातोश्रीवर चर्चा. उद्धव ठाकरे अगतिक झाले आहेत, मात्र मनसेकडून अद्याप युतीबाबत कुठलीही घोषणा नाही. भाजप नेते दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या बोलवली बैठक. नेते आणि सरचिटणीस यांची बैठक. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा होणार. ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र. आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली झाली महत्त्वाची बैठक. आगामी लढतीत रंगत येणार. विलेपार्लेतील SRA योजनेत परवानी 8,000 मराठी माणसांना दम देऊन बेघर केलं. रामदास कदमांचे अनिल परबांवर नवे आरोप. बिल्डरने परवाना मर्सिडीज दिल्याचाही कदमांचा आरोप. शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांजवळ कुठले डॉक्टर होते हे सांगावं. रामदास कदम यांच्या आपल्या आरोपांवर ठाम. तर परब का उत्तर देतात? उद्धव ठाकरेंनी बोलावं. कदमांचा निशाणा. स्वयंपाकावेळी माझा पदर पेटला आणि आग लागली. अनिल परबांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी आरोप फेटाळले. रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागलाय. स्वित्झर्लंडवरनं कोण येणार होतं? ठाकरेंनी उत्तर द्यावं. नितेश राणेंचा हल्ला बोल. तर राणेंनी त्यांच्या मुलांना आवरावं. तर संजय राऊतांचा इशारा. शिर्डीच्या साई मंदिरात पंकजा मुंडे ध्यानस्थ. साईबाबांच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे भावुक. कर्जमाफी झाल्यानंतर गुलाबराव पाटलांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईन. बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडू येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा बेत ठरवला होता. गुलाबराव पाटलांनी ताटच दाखवलं. गौतमी पाटीलच्या चालकानं अपघातावेळी मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट. चालकाच्या वैद्यकीय अहवालातून माहिती समोर. कार चालकाने रिक्षाला दिली होती धडक. धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं. मागच्या आठवड्यातील पावसानं आधीच नद्या तुडुंब. शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. जालन्याच्या गोळेगावमध्ये कापसाचं मोठं नुकसान. अनेक हेक्टरवरच्या पिकांना फटका. पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात. दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा शॉक. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ. घरगुती व्यावसायिक ग्राहकांना बसणार फटका. पंतप्रधान मोदींचं विमान दिबा पाटील विमानतळावर उतरणार. बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन. पंतप्रधान मोदी 2 तास करणार विमानतळाची पाहणी.